सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ग्रहण याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत। येणाऱ्या 3 मार्च रोजी भारतामध्ये खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे। यामुळे आतापासूनच याबद्दल चर्चा सुरू झालेली आहे, अनेकांची विचारणा सुरू झालेली आहे। गरोदर स्त्रिया आहेत, त्यांना अनेक प्रश्न आता पुढे येत आहेत। परंतु हे ग्रहण ग्रस्तोदित आहे, त्यामुळे मानसिकता ग्रहणाची ही चांगली ठेवा। काही मिनिटे हे ग्रहण आहे, फार काळ असं नाही। नियम मात्र दिवसभर पाळायचे आहेत। ग्रहणाचा वेळ मात्र अगदी काही मिनिटांचा आहे। त्याबद्दलची विशेष माहिती आपण इथं पाहूया की कसं ग्रहण आहे, कधी ग्रहण आहे, काय काय होणार आहे या ग्रहणामुळे, कोणत्या राशीला काय फळ मिळणार आहे। याबरोबर आपल्या मनातील काही प्रश्न असतील तर त्याचेही उत्तर देण्याचा इथे प्रयत्न करू। जर ते आपले प्रश्न इथे सुटले नाहीत तर आपण वैयक्तिक फोन करून किंवा संदेशाद्वारे आपल्या प्रश्नाचं समाधान करून घेऊ शकता। खग्रास चंद्रग्रहण ग्रस्तोदित अशा प्रकारचं येथे होणार आहे। फाल्गुन शुद्ध पौर्णिमा, होळीची पौर्णिमा जी असते त्याच होळीच्या पौर्णिमेला हे ग्रहण आहे। मंगळवार रोजी 3 मार्च 2026 या दिवशी हे ग्रहण होणार आहे। परंतु होळी हा सण दिनांक 2 मार्च रोजी साजरा करायचा आहे। याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल, तो आपण पाहू। हे ग्रहण दिसणारे प्रदेश कुठले आहेत ते अगोदर पाहू आपण। भारतासह आशिया, जपान, रशियाचा मध्य व पूर्व प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका व अंटार्क्टिकाचा काही प्रदेश या भागात हे ग्रहण दिसणार आहे। हे चंद्रग्रहण भारतात ग्रस्तोदित दिसणार आहे, म्हणजे ग्रस्त असलेल्या चंद्राला उदय असलेले दिसणे याला ग्रस्तोदित असं म्हटलेलं आहे। भारतात कोठेही या ग्रहणाचा स्पर्श मध्य दिसणार नाहीये। म्हणून गुजरातमधील राजकोट, वेरावळ, पोरबंदर, जामनगर, जुनागड, गांधीधाम या प्रदेशात सायंकाळी 6:48 नंतर सूर्यास्त होणार आहे। म्हणून या गावामध्ये हे ग्रहण पाळायचे नाही किंवा या ग्रहणाचे कोणतेही नियम आचरण करायचे नाहीत। हे ग्रहण सुरू होणार कधी? हे ग्रहण दुपारी 3:20 सुरू होणार आहे। त्याचा मध्य सायंकाळी 5:04 आहे आणि मोक्ष 6:48 आहे। म्हणजे 6:48 हे ग्रहण संपणार आहे। आपल्या गावच्या चंद्रोदयापासून, म्हणजेच आपल्या गावामध्ये सूर्यास्त कधी होणार आहे हे प्रत्येकाने गुगलवरती पाहायचं आहे किंवा मोबाईलवर आपल्याला आपल्या गावाचं नाव टाकून सूर्यास्त कधी आहे असं टाकलं की आपल्याला लगेच कळेल की इतके वाजून इतके मिनिटाला, 6:40 6:42 काहीतरी आपल्या समोर येईल, तो आपण वेळ पाळायचा आहे। मग तेव्हापासून 6:48 पर्यंत हे ग्रहण पाळायचं आहे। म्हणजे काही मिनिटाचंच हे ग्रहण आहे, खूप काळ नाही। म्हणून याला ग्रस्तोदित असं म्हटलेलं आहे। ग्रहण मोक्षापर्यंत अल्प काळ आपल्याला पुण्य फल मिळणार आहे, पुण्य काल मिळणार आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं।
गावानुसार काही गावामध्ये 5 मिनिटं, काही गावामध्ये 6 मिनिटं, 7 मिनिटं, असे काही मिनिटे हे ग्रहण आपल्याला पुण्यकाळासाठी प्राप्त होणार आहे. याचे वेध कधी सुरू होणार आहेत? हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने मंगळवारी 3 मार्च 2026च्या सूर्योदयापासून, सूर्य कधी उगवतो आपापल्या गावानुसार, तेव्हा ह्या ग्रहणाचे वेधाचे नियम पाळायला सुरुवात करायचे आहे. तेव्हापासून ते मोक्षापर्यंत, मोक्ष कधी आहे? 6:48 सायंकाळी ग्रहण संपणार, म्हणजेच मोक्ष. ग्रहणाचे वेध या काळामध्ये पाळायचे, सूर्योदय ते 6:48 पर्यंत. बालक जे आहेत, वृद्ध कुणी असतील, आजारी, अशक्त व्यक्ती आणि गर्भवती स्त्रियांसाठी मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून 6:48 वेधाचे नियम पाळायचे आहेत. या वेधामध्ये काय करावं? वेद काळामध्ये स्नान करता येतं, देवपूजा करता येते, जप करता येतं, श्राद्ध करता येईल. ज्या दिवशी श्राद्धाची तिथी जर कोणाची असेल या दिवशी, तर त्यांना श्राद्धही करता येतं, देवपूजा वगैरे नित्यकर्मही करता येतात. वेधामध्ये भोजन करू नये. मग श्राद्ध असल्या भोजन करायचं, चटश्राद्ध करायचं आहे, भोजन श्राद्ध नाही करायचं. वेदामध्ये भोजन निषिद्ध आहे, म्हणून अन्नपदार्थ वगैरे खाऊ नयेत. वेद काळात आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्र उत्सर्ग या गोष्टी करता येतात. गर्भवती स्त्रियांना आराम करता येईल. ग्रहण पर्व काळात म्हणजे आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून 6:48 पाणी पिणे, मलमूत्र उत्सर्ग करणे ह्या गोष्टी करू नयेत. काही खाऊ पिऊ नये या काळामध्ये. ग्रहण चालू असताना काय करावं? सूर्यास्त होताच स्नान करावं. आपल्या गावच्या सूर्यास्तानुसार सूर्यास्त झाल्याबरोबर पहिलं स्नान करावं. पर्व काळामध्ये देवपूजा करणे, तर्पण करणे, श्राद्ध करणे, जप करणे, होम करणे, दान करणे यापैकी जे काही शक्य असेल ते करावं. सर्वात सोपं नामजप करावा. गुरुमंत्र ज्यांनी घेतला असेल गुरुमंत्र करावा. कारण काही मिनिटच आहेत, तर यालाच महत्त्व जास्त दिलेलं माझ्या मते चांगलं आहे. बाकी आपल्या इच्छेनुसार आपण सांगितल्यापैकी असं बिलकुल करू शकता. पूर्वी घेतलेले काही नियम वगैरे असतील, काही मंत्र असतील की ज्यांचं ग्रहणामध्ये उच्चारण होणं आवश्यक आहे, असे मंत्रांचं पुरस्चरण या काळात चंद्रग्रहणामध्ये आपल्याला करायचं आहे. ग्रहणाचा मोक्ष झाल्यानंतर म्हणजे 6:48 नंतर आपल्याला स्नान करायचं आहे. अशौच असता ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्याची शुद्धी असते. कोणाला सूतक सोयर असेल तर या काळापुरतं ते सूतक सोयर मानलं जात नाही. म्हणजे किती मोठं महत्त्व या ग्रहणाचं आहे आपल्याला कळेल. ग्रहणाचे फल काय आहेत, कोणत्या राशीला काय फळ आहे हे आपण थोडक्यात पाहू. मिथुन राशी, तुळ राशी, वृश्चिक राशी, मीन राशी या राशींना हे ग्रहण शुभ फल मानलेलं आहे, शुभदायक मानलेलं आहे. मेष राशी, कर्क राशी, धनु, कुंभ या 4 राशींना संमिश्र फळ असं सांगितलेलं आहे. वृषभ, सिंह, कन्या राशी, मकर राशी या 4 राशींना अनिष्ट फळ सांगितलेलं आहे. ज्या राशींना अनिष्ट फळ सांगितलेले आहे त्या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रियांनी हे ग्रहण पाहू नये असे आहे. माझ्या मते ग्रहण आपल्या कोणालाही पाहायची आवश्यकता नाही. ज्यांना ग्रहणासंबंधी खगोलीय काही अभ्यास असेल अशांनीच हे ग्रहण पाहावं. इतरांनी उगीच पाहण्याची आवश्यकता नाही. आज आपल्याला प्रसार माध्यमाद्वारे हे ग्रहण प्रत्यक्ष डोळ्यापेक्षाही चांगलं दिसतं. त्यामुळे तुम्ही हे पुन्हा झाल्यावर पाहू शकता. अगदी स्वल्प काळ आहे. या काळाचा उपयोग आपण जास्तीत जास्त आध्यात्मिक प्रगतीसाठी करून घ्यावा. ग्रहण ही भौगोलिक स्थिती आहे हे खरं आहे, पण याचा जो परिणाम आहे हा मानसिकरित्या आणि भौगोलिक वातावरणानुसार आपल्या शरीरावर होत असतो. म्हणून
हा काळ अध्यात्मासाठी उपयुक्त किंवा अत्यंत उपयुक्त असं सांगितलेलं आहे शास्त्रकारांनी. मग याचा उपयोग आपण जास्तीत जास्त भगवंताच्या नामस्मरणासाठी, पूजेसाठी, श्राद्धासाठी, यज्ञ होम हवनासाठी करावा. ज्यांचा विश्वास नाही, हे ग्रहण काही नसतं वगैरे, त्यांनी पाळू नये. पण ज्यांना अध्यात्मात प्रगती करायची आहे त्यांनी शास्त्र आचरण करावं. मोक्षाची इच्छा असणाऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे कोण काय म्हणतंय यापेक्षा आपली श्रद्धा कशावर आहे हे ज्याचे त्याने पाहून ग्रहणाचे नियम आचरण कसे करायचे काय नाही हे ज्याचे त्याने पाहावं. अशा प्रकारचं ग्रहण हे 3 मार्च रोजी होणार आहे. 4 मार्च रोजी या ग्रहणाची कर आहे. त्यामुळे शुभ कार्य वगैरे ग्रहणानंतरचे दुसऱ्या दिवशी करता येणार नाही, ते टाळावेत. ग्रहण झाल्यानंतर जानवं बदलायचं असतं. हे जानवं सुद्धा ग्रहण संपल्यावर न बदलता दुसऱ्या दिवशी बदलावं, कारण सायंकाळी जानवं बदललं जात नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर सगळ्यांनी जानवे बदलून घ्यावे. अशा प्रकारे आपण ही ग्रहणाची माहिती इथे घेतलेली आहे. सर्वांनी ग्रहणाची वाट अवश्य पाहावी, कारण ही आपल्यासाठी एक अमूल्य पर्वणी आहे. अध्यात्मामध्ये उन्नती करणारी, आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाण्यासाठी सहकार्य करणारी ही पर्वणी असते. म्हणून याचा उपयोग सर्वांनी आध्यात्मिक उन्नतीसाठी अवश्य करून घ्यावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.